विद्यार्थी मित्रांनो, आपण संभाजी महाराज यांच्या विषयी माहिती पाहत आहोत। संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला? मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला। छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव सईबाई आणि शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे भोसले होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह राजकीय युतीच्या विवाहात जीवूबाईशी झाला होता आणि मराठा प्रथेनुसार त्यांनी येसूबाई हे नाव धारण केले। जीवूबाई ही पिलाजी शिर्के यांची कन्या होती, जी शिवाजी महाराजांचे पूर्वीचे सरदार देशमुख सूर्याजी सुर्वे यांच्या पराभवानंतर त्यांच्या सेवेत दाखल झाली होती। छत्रपती संभाजी महाराज किती वर्ष जगले असा प्रश्न पडतो, तर जानेवारी 1681 ते 31 मार्च 1689 या 9 वर्षात सर्वार्थाने पराक्रमी आणि झंझावाती वाऱ्याप्रमाणे कारकीर्द संभाजी महाराजांची होती। छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्धे लढली, तर याचे उत्तर देता येईल, त्यांनी लढलेल्या 127 लढांपैकी संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत। संगमेश्वर मध्ये संभाजी महाराज आणि त्यांच्या काही निष्ठावंत अनुयायांमध्ये एक बैठक झाली। या बैठकीबद्दल फार कमी लोकांना माहित होती। काराने असा एक प्रश्न मांडला आहे, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलांची नावे काय आहेत? म्हणजे संभाजी महाराजांना एक औरस मुलगा, 3 कन्या औरस प्लस अनावरस, 2 अनावरस मुलगे इत्यादी अपत्ये होती। हे संदर्भ आपल्याला कळू शकते। शाहूराजे औरस छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद का केले होते? तर कथित बेजबाबदारपणा आणि कामुक सुखांचे यासह संभाजीच्या वर्तनामुळे शिवाजीने आपल्या मुलाला 1678 मध्ये पन्हाळा किल्ल्यावर कैद केले होते। छत्रपती संभाजी महाराजांना छावा का म्हणतात? त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि शौर्याने संपूर्ण राज्याला आकार दिला। त्यांना मराठा राज्याचा छावा म्हटले जाते। तर मराठीत छावा याचा अर्थ शूर, वाघाचे पिल्लू। इथे वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केलेला आहे आणि छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। याच कारणाने इथे छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध केले यावर चर्चा केली आहे। तर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या 8 ते 9 वर्षाच्या काळात एकूण 120 युद्धे लढली। महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकही लढाईत अपयश आले नाही। असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते। संभाजी राजांनी गादीवर आल्यावर मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज या 3 प्रमुख शत्रू विरुद्ध युद्धे लढली। छत्रपती संभाजी महाराज किती बलवान होते? सुमारे 130 लढाया, यापैकी एकही लढाई हरली नाही। तो एक वेळी 3 ते 4 लढाया करण्यासाठी ओळखला जात असे। रणांगणावर त्यांची उपस्थिती त्यांच्या योद्ध्यांना अधिक शक्तिशाली बनवते आणि विरोधकांना आश्चर्यचकित करते। विरोधी सैन्यात गैरसमज होता, संभाजी को पहाड़ों के भूत वश हैं। छत्रपती संभाजी महाराजांना किती पत्न्या होत्या? पुणे मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना येसूबाई आणि दुर्गाबाई या 2 पत्न्या होत्या असा दावा पुण्यातील इतिहास संशोधक करणराजे बांदल यांनी प्रकाशित केलेल्या प्रबंधात केला आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा संभाजी महाराज कुठे होते? 1680 मध्ये शिवाजींचा मृत्यू झाला तेव्हा संभाजींना कैदेत ठेवण्यात आले. सोयराबाईंच्या पाठिंब्याने काही प्रभावशाली मंत्र्यांनी संभाजीला गादीवर बसवण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कट रचला. शिवाजीच्या विधवा असलेल्या सोयराबाईंनी वयाच्या अवघ्या 10 वर्षाच्या राजाराम पहिला याला मराठा साम्राज्याचा राजा बनवले. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.